चॉकलेट देत आहे लहान पोरांना. मगाशी तुम्हाला दाखवलंच आपला भाऊ सेविकरी सकाळ सकाळी. ओम साईराम. मी युवराज आकरे ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो. आजचा दिवस आहे आपला 7वा. आपली सुरुवात झालेली तांडेवरून. आज आपली सुरुवात पुढे सिन्नरला जात आहे. पुढे आपली मंडळी आहे, जाऊया. साईराम भाऊ. साईराम. आजचा ब्लॉग तुला भाऊ भेटलेला आहे. त्या भाऊने दुसऱ्या दिवशीच म्हणजे आपला गुढीपाडव्याची आपली ब्लॉगची सुरुवात केलेली. साईराम भाऊ काय बोलतो? साईराम. आज खूप थकलो आहे. आज झोप पण ना पूर्ण झाली. रात्री लेट झोपले भजनामुळे आणि आता चाललो आहे दुपारच्या असलेला. आता आम्हाला तरी वाटते 11 वाजतील आज. 11 किंवा 12 वाजतील. हां, मग परत जेवण करून परत निघायचं आहे. आता आपला पहिला नाश्ता होईल. हां, मध्येच आपला गणपती मंदिर. गणपती मंदिर अगोदर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. मग आजच्या दिवसाला अजून चांगली सुरुवात करू. आज साईराम. आता हा आपण आहे सिन्नरच्या घाटामध्ये. इथं आता आपला गणपतीचं मंदिर लागेल. मंदिरामध्ये आपल्याला नाश्ता आहे. नाश्ता म्हणजे आपणच बनवलेला. आपल्यासोबत आहे रोहित भाऊ. ओम साईराम. ओम साईराम. आता गणपती बाप्पाचा मंदिर हे इथे आपला नाश्ता आहे. गणपती बाप्पा. नाव काढू नको तांदुळाचे, हेले मोदक लाले गव्हाचे, आले ओढख साऱ्या गळाचे, दिन येतील कारे सुखाचे, देवाला आता बाप्पा मोरिया, बाप्पा मोरिया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं मंदिर सिन्नर घाटाच्या खाली. गणपतीचं मंदिर. आपली पालखी आहे इथे. पालखीमध्ये आता आपली इथे नाश्ता असेल. काय बोलतो भाऊ? आपला भाऊ बोलत होता आपल्या व्लॉगमध्ये केव्हा. काय बोलतोस? बोल आता. बरं आहेत का? हा बरं आहे. ओम साईराम. साईराम साईराम. भाऊ हा बघा बुक्कड भाऊ 4 3 बिस्किटचे पुढे घेऊन आलाय. आणि मला म्हणतो बुक्कड भाऊ आहे. भाऊ हे आपल्यासाठी नाही, आपल्या रोहित भाऊसाठी आहे. रोहित भाऊ साठी आहे का? रोहित भाऊ मग तुम्ही आता 3 बिस्किट खाणार. कसं वाटणार तुम्हाला? 3 खाणार. हा म्हणजे आता भूक लागली, आपल्याला प्रोटीनची गरज आहे. आम्ही कांदा पोहे खातो. आणले मी बिस्किट. देतोय कोण बघ. साईराम भाऊ. हो आला. आणि मगाशी तुम्हाला दाखवलंच आपला भाऊ सेविकरी सकाळ सकाळी. साईराम भाऊ. सबने सांगतो आपला सेविकरी भाऊ. धन्यवाद भाऊ. काय आर्थिक सही मागच्या पद्धतीपासून आपल्याला चालत येत आहे. पहिलं ते माहिती चालत आहे, म्हणून त्यांना अनुभव आलाच आहे. त्याशिवाय आपल्याला ते आले पण आपल्याला नाही, त्यांचं आपण आपल्या ट्रस्टवतीने स्वागत केलं. साईराम भाऊ. आपला भाऊ निशाणी सोबत आता निशाणी सोबत इथे बसलाय. काय बोलतो भाऊ? हे सरक मागे. मागे पडले. आला बसले फोटो दुखत होता. वाले टाकू का? टाक ना. वाते टाक. सोम रे, ए छोटे सोम. वाले नाही. मुसडगाव. आता आपण कुठले मुसडगाव. आणि चालता चालता देव डोईवर उन्हाने तापलाय. माथा बोलता बोलता आम्ही चाललोय साईंच्या वाटा. आपण बघू शकता. आपण आता मुसळगाव एमआयडीसी पोहोचलेलो आहे. आपण मागच्या वर्षी इथेच मुसळगाव एमआयडीसीमध्ये रात्रीचा मुक्काम केला होता.
मग आपण पाहू शकता आपल्या पालखीत पाण्याच्या बॉटल झालेल्या आहेत. आपल्या 100 बॉक्स पाण्याच्या बाटला. आणि बघू शकता आपण काही शकता आपल्याला मदत करत असते. पाण्याचे टँकरला पाण्याचे टँकर दिले असते. बघू शकता पाण्याचे टँकर दिले. फायनली आपण दुपारच्या आपल्या हॉलवर पोहोचलेलो आहे. सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत. जे आपण गव्हर्नमेंटच्या वसाहतीमध्ये आपण दुपारचं हॉल करणार आहोत. दुपारचं जेवण, दुपारची जेवण आणि आरती, आरती करणार, दुपारचं भजन. थोडंसं आराम करणार आणि मग आपण पुढच्या वाटेला निघणार. आपला पुढचा टप्पा आहे व्हावी, तो पण आपल्याला क्रिटिकल असणार आहे. आणि आपण पाहू शकता आपल्या इकडे बॉबी हातलोन करता बॅनर दिसते आपल्याला पाहू शकता. जय साहेब पाहिजे ते नाला सोपारा हे सुद्धा मला वाटतं इथं आहे. आपण हाय काय हे वाटतं इथं आहे. बागाजी काय बोलते बागाजी? हा आपली जेवणाची व्यवस्था करत आहेत. आपली सर्व मंडळी आहे. आपली पालखीची मंडळी सर्व जेवणाची सर्व व्यवस्था करते आपली. कोण नाही मीच बरे लागले. सर्व साई भक्तांनो ओम साईराम. तर आपण आता आपल्या दुपारच्या हॉलवर पोहोचलेलो आहोत. तर आपण बघू शकता आपल्या इथे 2 पालखी आहेत. एक जय साई म्हणून नाला सोपाराची पालखी आहे आणि एक आपली साई सजना दांडेची पालखी आहे. तर इकडे आपण पाहू शकता क्राऊड खूप झालेला आहे. तर आपण आता इकडे फक्त जेवण करणार, थोडा आराम करणार आणि मग आपण आपल्या पुढच्या टप्प्याला चालू करणार प्रवासाला. आपला पुढचा प्रवास व्हावी आणि आपली मंडळी बघू शकता. आणि आपण पुढच्या टप्प्याला भेटू आता रात्रीच्या प्रवासात. साईराम. आता निघाले आम्ही आमच्या हॉलवरून. समोरच आपला हाय उसाचा रस. आपले बंधू साई बंधू आपले साई बंधूने आपल्याला ज्यूस उसाचा रस स्पॉन्सर केलाय. कोणाला बोल सांगू नको बोलतो, दुसऱ्या मंडळीला सांगू नको बोलतो. आपण दोघे डोलीवरी ताम जरा निवार्याला. मी हॉलला जिथे थांबले होते आपला जेवण करण्यासाठी, त्या हॉलनं आता आमची पालखी पुढे जाते. दुपारची वेळ म्हणजे चालायला. बाय 2 ग्लास द्या. 2 ग्लास दे. 10 होतील. 10 हो 8 झाले, 10 होतील. 2 द्या. उसाचा रस पिला ना ताकद येते. गुगल भाऊ. हा भाऊ नमस्कार साईराम. साईराम. येताय का? चला ना. आता झाली आपली संध्याकाळची वेळ. आता आपला रूट आहे, काम डिफिकल्ट आहे. 22 किलोमीटर आहे. जास्त पण कमी नाही. पण आता पुढे आमची सायलीला आहे. आता भेटले का बघू. नाही होणार, होऊ शकते कारण की आपली पालखी फास्ट आहे. युवराजची हाय नमस्कार मंडळी, मी लोजित तांबरे युवराज आखरा सोबत. कसं वाटतंय आज? पब्लिक खूप आहे. सायलीला पालखी भेटलाय आनंदात बऱ्याच वर्षानंतर. नक्कीच भेटू आपण पुढे. आदर भाऊ साईराम. येता का माझ्या साईला भेटाया, लंगडी म्हणे बरकत मला शिर्डीला न्याल ग, लंगड्या बाजाने मला पैजन द्याल का, पैजन द्याल का. काय बोलतो? जय साईराम. ना रस्त्यामध्ये भेटले आपले साई बंधू जे पुढे गेलेले. तेजस आपला भावेश भाऊ. भाऊ बघा
चप्पल सुद्धा नाहीत भाऊच्या पायात. बायो साईराम साईराम. साईराम साईराम. सायलीला आली आहे आपली मुंबईची सायलीला मोठ्या मानाची पालखी. खूप छान दर्शन झालं. आता आपल्या पालखीचं दर्शन नाही झालं. पालखी मागे आहे आपली आणि निशाणी पुढे आहे. आता निशाणी निघाली. चॉकलेट देत आहे लहान पोरांना. सांगितलंच होतं आपला प्रवास आहे तो फुल क्रिटिकल असणार आहे. आपण बघू शकता आपल्या साई भक्तांचे चेहरे बघू शकता. प्रवास हा खडतर झालेला आहे आपला आजच्या दिवसाचा. अजून आपलं 3-4 किलोमीटर बाकी आहे. बघूया आता आपण कसे पोचूया. पण आता आपण सध्या आपले एनर्जी वाढवूया. त्यामुळे आपण काहीतरी खाऊया. आपण दुकानात आलेलो आहे. बघूया आता काय करूया. चला. संध्याकाळचा वडापाव आपला खात आहेत आपले सोहन बंधू, रोहित बंधू, कुणाल बंधू, लोचित बंधू, आपले भावेश बंधू, आपला जतीन बंधू, गोपाल बंधू, भाऊ भाऊ बंधू. काय बोलतात? साईराम साईराम साईराम. मला घेतला ना आवरा भाऊ. आवरा भाऊ. ओचित कोल्ड्रिंक दे ना. आता झाली आपली रात्रीची वेळ म्हणजे वाजले असेल 7:30 पुण्या 7:30. आपला रोहित भाऊ बोलला 2 किलोमीटर 3 किलोमीटर आला 5 मिनिटं. एक तास झाला तेच बोलतो. पण आपला मुक्काम काय येत नाही. आपण चालत आहोत. आपला भाऊ बा अनवणी थकला काय करायचं आता. मला बोलवलं साईराम 7:30. आता वाजले 9. अजून चालत आहेत. त्याच भाऊ बोलला स्कूटीवर बसून 15 मिनिटं झालं. पाऊण तास अजून येत नाही. काय बोलायचं आता. साई आलो आपला जेवायचा मस्त झोपायचा. साईराम अय्या तेरू या देलू. कम से कम 4-5 तासानंतर आपला टेम्पो अजूनपर्यंत नाही दिसलेला मिळत. काय जोक मारा माहिती ना. मला खूप कंटाळा आला युवराज. कंटाळा बोलायचं नाही म्हणजे ओम साईराम. ओम साईरामच आहे. आपला भाऊ लोक पण इथे बसलेले आहेत. काही आदर्श साऊंड लाईट. आपली गाडी इथे दिसेल. काय बोलतो भाऊ. काहीच बोलू शकत नाही. गाडी हा स्टॉप आलाय. गेल्या वर्षी इथून मी आणि पालखी आणलेली. आपले यश भाऊचे 15 मिनिटं आमचे आता झाले. यश भाऊचे 15 मिनिटं आमचे 1.5 तास. आमचे 2 तास पकड. आपलं उसाचा रस पिवाय काय पहिला. पिक्चर लागले इकडे. बाबांचा पिक्चर चालू आहे. मूवी हे आहे वावी. आपण इथून रात्रीचा स्टे आहे आपल्या इथे. म्हणजे झोपणार आहे तिकडे सर्व आपल्या मंडळी. उसाचा रस पण आहे ते आपल्याला स्वादासाठी टेस्ट करूया आपण. आपला वावीचा स्टॉप म्हणजे इथे समोर पालखे दाखव. 3 किंवा 4 पालखे आहेत. 5 आहेत एकूण. अजून 2 येणार आहेत. ही आपली श्री साई सच्चिदानंद वाल्याची पालखी निघाली गो. आपला हा रात्रीचा मुक्काम झोपायची सुविधा. भाऊ साईराम साईराम भाऊ साईराम. आपला स्पोर्टला
पहिला सर्वांनी तर पण अगोदर चार्जिंग करून घेतोय मोबाईल, नंतर बाहेर झोपायला जायचं. इथे एवढ्या बायकांच्या किरकिर ऐकून ना झोप नाही लागणार, त्यामुळे आम्ही बाहेर झोपायला जाणार आहे टेम्पो जवळ. सर्व सामान आमचं सेफ राहील. आम्ही आमच्या रात्रीच्या स्टॉलला हॉलला पोचलेलो आहे. आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. आता आम्ही झोपणार आणि सकाळी उठून चालायला चालू करणार. आणि भाऊला भरलाय ताप, म्हणून मी करतो आता लास्टची एंडिंग आणि भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगला. साईराम. आपण बघतीलच युवराज आपल्या ब्लॉगला तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल तुम्हाला पाहायला मिळणार काय होते काय नाही, पोरं कशी पोचतात, किती वाजता पोचतात, काय धमाल करतात, काय मस्ती करतात, ते पाहण्यासाठी तुम्हाला युवराज आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला गेले. धन्यवाद. ओम साहेब.